जिवंत परमेश्वराच्या उपासनेला आपण सुरुवात करूया आणि त्याचं गुणगान करण्याकरिता उपासना संगीत यामधील गीत क्रमांक 656 परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा हे गीत आपण सर्वजण मिळून गाऊया. नर्तन
सगळ्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. पवित्रतेच्या शोभेने परमेश्वराची उपासना करा. हे सर्व पृथ्वी त्याच्या पुढे कंपायमान हो. प्रार्थना करूया. हे कृपाळू परमेश्वर दे बापा, सप्ताहभर तू आम्हाला सांभाळलेला आहेस, तुझे आभार मानतो. सप्ताहभर तू आमची काळजी घेतलेली आहे, आम्हाला आरोग्य पुरवलेलं आहेस. तुझी कृपा देऊन आम्ही हाती घेतलेली सर्व कार्य पूर्ण करण्यास आम्हाला शक्ती सामर्थ्य दिलेलं आहेस. या तुझ्या सर्व दयेबद्दल आम्ही मनापासून तुझी उपकार स्तुती करतो. नवीन सप्ताहामध्ये पदार्पण करत असताना तुझ्या पवित्र सहभागितेद्वारे, उपासनेद्वारे तुझी कृपा पुन्हा एक बार तू आम्हाला देऊ केलेली आहेस. याही बद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आजची ही उपासना भक्ती तू आपल्या हातामध्ये घे. या भक्तीला तुझ्या लोकांच्या पर्यंत पोहोचवणारी संपूर्ण टीम, खास रीतीनं श्री प्रशांत तिडके, संपूर्ण मंडलिक परिवार यांना तुझा आशीर्वाद दे. आणि कृपाळू परमेश्वर दे बापा, या भक्तीच्या माध्यमातून ज्या तुझ्या पवित्र वचनाद्वारे तू आमच्याशी बोलणार आहेस आणि विशेष रीतीनं आज तुझं पवित्र वचन आम्हापर्यंत पोहोचवण्यासाठी जे तुझे सेवक सन्मान्य रेव्हरंड पी.के. अक्साळ पाळक साहेब यांना तू नेमलेला आहेस, त्यांना लागणारे विचार आणि शब्द तू दे आणि त्यांच्याद्वारे तू आमच्याशी बोल. सर्व उपासना आणि भक्ती यासहित स्वतःचं समर्पण आम्ही तुझ्या हातामध्ये करतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे, आमेन. पेंटिकॉस दिनानंतर असलेला 14वा रविवार तथा लॉकडाऊन मधील असलेला 25वा रविवार या विशेष दिनासाठी असलेले शास्त्रपाठ, सार प्रार्थना आणि शुभवर्तमान. यावेळी आजच्या विशेष दिनासाठी असलेली सार प्रार्थना आपण करूया. डोळे बंद करू, मान खाली लावू. हे सर्व समर्थ देव बापा, तुझ्या औदार्यामुळेच सर्वांच्या गरजा भागतील इतकी पुरेपूर तरतूद तू करून ठेवलेली आहेस. कोणाही गरिबाला अन्नाची ददात पडू नये अशा प्रकारे तुझ्या वरदानांचा आम्ही योग्य उपयोग करावा. तसेच सर्वांना पुरेसे अन्न मिळवून त्यांनी कृतज्ञतेने तुला धन्यवाद द्यावा असे तू कृपेने कर. तू सर्व पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे, आमेन. आज करिता असलेला जुन्या करारातील प्रथम शास्त्रपाठ उत्पत्ती नामक ग्रंथ 41वा अध्याय याचं 49वं वचन आणि त्यानंतर 53 ते 57 ही वचनं आपण ऐकूया. उत्पत्ती नामक ग्रंथ याचा 41वा अध्याय 49वं वचन. योसेफाने समुद्राच्या वाळूसारखा धान्याचा महामूर संचय करून ठेविला. त्याने ते मोजावयाचे सोडले, कारण ते अगणित होते. 53 पासून 57. मिसर देशातल्या सुकाळाची 7 वर्षे संपली. मग योसेफाने सांगितल्याप्रमाणे दुष्काळाची 7 वर्षे सुरू झाली. तेव्हा देशोदेशी दुष्काळ पडला. तथापि मिसर देशात सर्वत्र अन्न होते. अवघ्या मिसर देशाची उपासमार होऊन लोक फारोपाशी अन्न करू लागले. तेव्हा फारो सर्व मिस्री लोकास म्हणाला, योसेफाकडे जा, तो तुम्हा सांगेल ते करा. दुष्काळाने सर्व पृथ्वी व्यापली आणि मिसरात तो भारी कडक झाला. तेव्हा योसेफ सर्व कोठारे उघडून मिस्री लोकास धान्य विकू लागला. तेव्हा देशोदेशचे लोक धान्य विकत घेण्यासाठी मिस्रात योसेफाकडे गेले, कारण साऱ्या पृथ्वीभर भारी कडक दुष्काळ पडला होता. येथे नेमलेला शास्त्रपाठ समाप्त. आज करता नेमलेलं शुभवर्तमान यावेळेस आपण ऐकूया.
शुभवर्तमान संत मत्तयाच्या शुभवर्तमानाच्या 14व्या अध्यायामध्ये पवित्र शुभवर्तमान लिहिले आहे आणि त्याच्या 13व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो। हे प्रभू, तुला गौरव असो। ते ऐकून येशू तेथून तारवात बसून निघाला आणि अरण्यात एकांती गेला। हे ऐकून लोकसमुदाय नगरातून त्याच्या मागे पायी पायी गेले। मग त्याने बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला, तेव्हा त्यांचा त्याला कळवळा आला व त्यांच्यातील दुखणेकऱ्यास त्याने बरे केले। दिवस उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे म्हणजे येशूकडे येऊन म्हणाले, ही अरण्यातली जागा आहे व वेळ होऊन गेली आहे। लोकांनी गावात जाऊन स्वतः करता खावयास विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या। येशू त्यांना म्हणाला, त्यास जाण्याची गरज नाही, तुम्हीच त्यांना खावयास द्या। ते त्याला म्हणाले, आमच्याजवळ केवळ 5 भाकरी व 2 मासे आहेत। तो म्हणाला, ते इकडे माझ्याजवळ आणा। मग त्याने लोकसमुदायांना गवतावर बसवण्याची आज्ञा केली आणि त्या 5 भाकरी व ते 2 मासे घेऊन त्याने वर आकाशाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडून शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकसमुदायांना दिल्या। मग ते सर्व जेवून तृप्त झाले आणि उरलेल्या तुकड्यांच्या 12 टोपल्या त्यांनी भरून घेतल्या। जेवणारे सुमारे 5000 पुरुष होते, शिवाय स्त्रिया व मुले ही होतीच। हे ख्रिस्ताचे पवित्र शुभवर्तमान आहे। हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो। यावेळी आपला विश्वास आपण प्रगट करूया आणि प्रेषितांचा मतांगीकार आपण सर्वजण मिळून म्हणू। सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्यावर मी विश्वास ठेवितो आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया हिच पासून जन्मला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला क्रूसी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, जो अधोलोकात उतरला, 3ऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास तो पुन्हा येणार आहे, त्यावर मी विश्वास ठेवितो। पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक एक्लेसिया, संतांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो। आमेन। मंडळीसाठी सूचना आहेत। सर्वप्रथम मंडळीतील सर्व शिक्षक गणांना काल झालेल्या शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो। तसेच सन्मान्य रेव्हरंड आर.पी. राठोड पाळक साहेब, प्रिस्ट इन्चार्ज क्राइस्ट चर्च यांनी देखील आपणा सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत। देवबाप तुमची सेवा आशीर्वादित करो ही प्रार्थना तुम्हा सर्व शिक्षकांकरिता आम्ही आचार्यगण करत आहोत। अद्यापही आपल्याला चर्च खुले करण्याबाबतची सूचना प्राप्त झालेली नाही आणि म्हणून पुढील सूचना प्राप्त होईपर्यंत आपली उपासना यूट्यूबच्या माध्यमातूनच सुरू राहील। पुढच्या रविवारची भक्ती देखील यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचविली जाईल। क्राइस्ट चर्चचे प्रिस्ट इन्चार्ज सन्मान्य रेव्हरंड आर.पी. राठोड पाळक साहेब देवाच्या पवित्र वचनातून मार्गदर्शन करणार आहेत। कृपया क्राइस्ट चर्चचं हे यूट्यूब चॅनल आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपल्याला विनंती आहे, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आपल्या या चॅनलला अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा। या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याची जी संधी आम्हाला उपलब्ध होत आहे
आणि जे लोक या कार्याच्या मागे आहेत, खास रीतीनं बंधू प्रशांत तिडके आणि मंडलिक परिवार यांचे आम्ही आभारी आहोत की त्यांच्या अथक परिश्रमानं योग्य समय योग्य वेळी ही उपासना आपल्यापर्यंत पोहोचत आहे. देवाचं पवित्र वचन देखील आपल्यापर्यंत पोहोचत आहे. आपल्या दानाविषयी आपण चिंताक्रांत आहात याची आम्हाला जाणीव आहे, कारण चर्चेस बंद असल्यामुळे तुम्ही आपली दानं, अर्पणं, दशांश आणि विविध इतर दानं चर्चपर्यंत आणू शकत नाही. परंतु आपणासाठी चर्चनं योजना उपलब्ध करून दिलेली आहे, ज्या योजनेद्वारे तुम्ही आपलं दान, दशांश धर्मप्रांताला किंवा चर्चला देऊ शकता. स्क्रीनवर धर्मप्रांताचा अकाउंट नंबर आहे. त्याचप्रमाणे धर्मप्रांताचे खजिनदार सन्माननीय रेव्हरंड अक्षाळ पाळक साहेब यांचाही कॉन्टॅक्ट नंबर आपणाला स्क्रीनवर दिसत आहे. आपण धर्मप्रांताला देण्यासाठी इच्छुक असाल तर अवश्य त्या अकाउंटमध्ये किंवा सन्माननीय खजिनदार रेव्हरंड पी के अक्षाळ पाळक साहेब यांना कॉन्टॅक्ट करून आपण आपली देणगी धर्मप्रांताला देऊ शकता. तसेच आपल्या ख्राइस्ट चर्चचा अकाउंट नंबर तथा ख्राइस्ट चर्चचे खजिनदार सन्माननीय डॅनियल अस्वले यांचाही फोन नंबर, तद्वतच आपण नुकतीच सक्रिय केलेल्या आपल्या बँकचा कोड आपल्या स्क्रीनवर दिसत आहे. आणि या सर्व माध्यमातून तुम्ही आपली दानं चर्चच्या खजिन्यापर्यंत, खजिनदारापर्यंत आणि फोनपेद्वारे आपल्या देवकार्यासाठी देऊ शकता. आपण आतापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल आपणा सर्वांचे आम्ही आभारी आहोत. धर्मप्रांताच्या ठरावानुसार कौटुंबिक पातळीवर पवित्र सहभागितेचं आयोजन आम्ही करत आहोत. अनेकांनी आम्हाला आमंत्रित केलं आणि त्या ठिकाणी देवबापानं हा विधी आशीर्वादित केला, त्याबद्दल देवाला गौरव. आपण जर इच्छुक असाल तर अवश्य आम्हापैकी कुणालाही, अर्थात राठोड पाळक साहेब किंवा मला फोन करून 2 दिवस अगोदर या विधीसाठी आपण आग्रह करू शकता किंवा आमच्याकडे तशा प्रकारची मागणी करू शकता. आपली ती आध्यात्मिक गरज पुरविली जाईल. विवाह घोषणा तिसऱ्या आणि शेवटल्या वेळेसाठी असलेल्या या विवाह घोषणा कुमार प्रणय प्रवीण दिवे राहणार औरंगाबाद व कुमारी प्रेरणा वसंत अरसूड राहणार गंगापूर जिल्हा औरंगाबाद, तसेच कुमार विकी शेंतू मंडल राहणार शरणपूर नाशिक आणि कुमारी ऐश्वर्या अशोक अस्वले राहणार शांतीपूर औरंगाबाद या जनांची विवाह घोषणा करीतो. या जनांनी पवित्र विवाहानं संयुक्त न होण्याचं योग्य कारण, अडथळा अथवा प्रत्यवाय आपणापैकी कुणास ठाऊक असल्यास त्यांनी बोलून दाखवावा. विवाह घोषणेची ही तिसरी म्हणजे शेवटली वेळ आहे. देवाच्या पवित्र वचनाकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत आणि अनमोल मानना ज्यांनी आपणासाठी आणलेला आहे, आपल्या मराठवाडा धर्मप्रांताचे खजिनदार सन्माननीय रेव्हरंड पी के अक्षाळ पाळक साहेब यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की जो अनमोल असा वचनांचा ठेवा आणि मानना त्यांनी आम्हाकरता आणलेला आहे, शिक्षक दिनाचं औचित्य साधून त्यांनी तो मानना आमच्यापर्यंत पोहोचवावा. प्रियजन हो, भुकेले असणाऱ्यांना अन्न देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रीतीपूर्ण आणि गोड नावात आपणा सर्वांना माझा सलाम. प्रार्थना करूया.
कृपाळू परमेश्वर देव बाप्पा, 2000 वर्षापूर्वी घडलेल्या ह्या अद्भुत घटनेचं स्मरण यावेळी आम्ही करीत आहोत. ते करीत असताना आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. त्या वचनातून विचार प्रगट करीत असताना मस्त पामरावरही तू दया कर. कारण आम्ही जसे आहोत तसे तुझ्या चरणाजवळ आलो आहोत बाप्पा, आम्हावर दया कर. प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, काल आपण सर्वांनी शिक्षक दिन साजरा केला आणि म्हणून आजचं औचित्य साधून सर्व शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा मी देतो. आणि गुरूंचा गुरु, शिक्षकांचा शिक्षक जो प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याच्या पुढे नतमस्तकही होतो. आजचा विषय हाताळत असताना सन्माननीय पाळक साहेबांनी सांगितलं की आजचा हा रविवार पेंटेकॉस्ट दिनानंतरचा 14वा रविवार आहे आणि त्या निमित्ताचं जे शास्त्रपाठ आहेत त्याचंही वाचन आपण केलं. आणि हा रविवार साजरा करीत असताना माझ्यासमोर 3 गोष्टी होत्या. एक शिक्षक दिन, दुसरा कोविड-19 आणि तिसरा म्हणजे 5,000 जेव घालणे. या तिघांची सांगड कशी घालावी या विवंचनेत मी असतानाच प्रियजन हो, उत्तर भारतीय ख्रिस्ती महामंडळाच्या पंचांगामध्ये दिलेल्या आणखी काही वचनाचा मी अभ्यास करू लागलो. आजचे जे शास्त्रपाठ आहेत परंपरेप्रमाणे ते 4 आहेत, पण वेळेअभावी आपण फक्त 2 शास्त्रपाठ वाचत असतो. तेही मी वाचत होतो आणि त्यातून एक महत्त्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली, ती अशी की कोविड-19च्या संदर्भामध्ये नुसती कोविड-19 म्हणण्यापेक्षा महामारीच्या संदर्भामध्ये हा शास्त्रपाठ अतिशय पूरक असा आहे. कारण या महामारीचा इम्पॅक्ट, ओव्हरऑल इम्पॅक्ट किंवा प्रभाव जगातील आर्थिक, सामाजिक आणि राजकीय बाबीवर तर पडलाच आहे, परंतु त्याचा जास्त प्रभाव गोरगरीब, अनऑर्गनाइज सेक्टरचे मजूर यांच्यावर जास्त पडलेला आहे. त्यांना जास्त फटका बसलेला आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये हा शास्त्रपाठ आज आम्हाला काय सांगतो याकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. या शास्त्रपाठातून गुरुचं कर्तव्यही आम्हाला कळतं की एक उत्तम गुरु आपल्या समोर असलेल्या, आपलं शिक्षण ऐकणाऱ्या शिष्यांची कशी काळजी घेतो, एक उत्तम नमुना या शास्त्रपाठात आहे. म्हणून प्रियजन हो, अतिशय काळजीपूर्वक या शास्त्रपाठाकडं नव्यानं आपण लक्ष देऊया. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानवी जीवनामध्ये अन्नधान्याची मध्यवर्ती भूमिका आहे, अन्नधान्याची मध्यवर्ती गरज आहे. आणि त्या अनुषंगानं जेव्हा आपल्या देशाचा, भारत देशाचा मी विचार करतो त्यावेळी माझ्या लक्षात येतं की 29% लोकसंख्या अजूनही दारिद्र्य रेषेखाली आहे. आणि या 29% या कोरोनामुळं तर आणखी भर पडलेली आहे. कारण
गेल्या 5-6 महिन्यापासून अनेक लोक आपल्या रोजीरोटीला मुकले आहेत. त्यांना दर दिवशी लागणाऱ्या 1200 कॅलरीजचं अन्न देखील प्राप्त होत नाही. असा हा या कोविडचा प्रभाव आहे. आणि म्हणून 29% लोक आपल्या देशातले जे उपाशी झोपत आहेत त्यांच्यामध्ये निश्चितच भर पडलेली आहे. आणि म्हणून ही जी आकडेवारी मी प्राप्त केलेली आहे ती इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट वॉशिंग्टन या ठिकाणावर, आणि इन्स्टिट्यूट लवकरच या 29% भारतात उपाशी राहणाऱ्या लोकांची यादी लवकरच जाहीर करील हा विश्वास मला आहे. प्रियजन हो, GDP -28%, दररोज 1,30,000 लोक बेकार होत आहेत, भूकबळीची संख्या वाढत आहे. आणि अशा अवस्थेमध्ये एक गोष्ट लक्षात आपल्या सर्वांच्या मला आणून द्यायची की अन्नधान्याच्या कमतरतेमुळं हे असं घडत आहे असं नाही. हे विदारक चित्र यासाठी आहे की एकीकडं टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी 2 घास देखील मिळत नाहीत अशा गरिबांना, आणि दुसरीकडं जे खास लोकांचा समुदाय आहे या समुदायाकडून अन्नधान्याची नासाडी. एकीकडे ट्रॅफिक सिग्नलजवळ चौकात भीक मागताना गरीब जनता दिसते, तर दुसरीकडे हजारो टन अन्नधान्य सरकारी गोदामामध्ये कुजत पडलेलं आहे. हे विदारक चित्र यासाठी की आमची जी वितरण व्यवस्था आहे, जी सिस्टम आहे, तिथं काहीतरी गडबड आहे. आणि अशा दयनीय आणि निराशजनक परिस्थितीत आम्हाला अन्नाचं ईश्वर विज्ञान आणण्याची गरज आहे. वी डिस्परेटली नीड अ न्यू थिओलॉजी ऑफ फूड. अन्नधान्याचं नवीन ईश्वर विज्ञान याविषयी विचार करण्याची वेळ आज आलेली आहे. आणि म्हणून हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आजच्या मननासाठी आपण जे शास्त्रपाठ वाचले त्याकडं एक ओझरती नजर टाकूया. जुन्या करातून तो शास्त्रपाठ आपण वाचला की त्या शास्त्रपाठाचा आशय असा आहे की मिसर देशाचा मुख्य अधिकारी झाल्यावर योसेफच्या अंगी असलेल्या गुणकौशल्याची एक झलक या ठिकाणी पाहावयास मिळते. त्याने केलेला अन्नधान्याचा साठा आणि मग दुष्काळ पडल्यानंतर त्याने केलेली वितरण पद्धती ही वखाणण्याजोगी आहे. न वाचलेला शास्त्रपाठ स्तोत्र 145 मधला की त्या ठिकाणी देखील दावीद आपला अनुभव कथन करून सांगतो की ज्याचे डोळे परमेश्वराकडे लागतात त्यांना त्यांचे अन्न तो यथाकाळी देतो. प्रेषितांचं कृत्य हा देखील एक न वाचलेला शास्त्रपाठ आहे. त्याच्या 14व्या अध्यायामध्ये पौल आणि बर्नबा यांची लुस्त्र गावातली एक महत्त्वाची साक्ष आहे. त्या ठिकाणी त्या साक्षीतून ते सांगतात की पर्जन्य, ऋतू आणि अन्न ही सर्व देवाकडून असल्याचे आपल्या विरोधात गेलेल्या लोकांना ते आवर्जून सांगतात. एक जबरदस्त साक्ष त्या ठिकाणी आहे की सर्व देवाकडून आहे. भक्तगण हो, यावेळी मी आपलं लक्ष वाचलेल्या शुभवर्तमानाकडे वळवितो. आणि ते शुभवर्तमान आहे मत्तयकृत शुभवर्तमान 14वा अध्याय आणि 13 ते पुढची जी वचनं आहेत. आणि या वचनावरून माझ्या प्रवचनाला मी जे प्रतीक दिलेलं आहे ते प्रतीक असं आहे की तुम्हीच त्यांना खावयास द्या. येशू काय म्हणतो? तुम्हीच त्यांना खावयास द्या. मत्तय 14 आणि त्यामध्ये ते प्रतीक आढळेल तुम्हाला. पहा,
थोडं बारकाईनं आपण वाचा. काय म्हणतो येशू? तुम्हीच त्यांना खावयास द्या. भक्तगण हो, 5,000 जेव घालणं ही घटना चारही शुभवर्तमानकारांनी आपल्या शुभवर्तमानात चितारलेली आहे. परंतु वारंवार ह्या चारही शुभवर्तमानातील 5,000 जेव घालण्याची जी घटना आहे मी वाचत असतानाही हा जो इव्हेंट झालेला आहे त्या इव्हेंट मागचा हेतू नेमका काय आहे हे ती एकही शुभवर्तमानकारानं सांगितलेलं नाही. तसा सांगण्याचा प्रयत्नही केला नाही. इट इज सरप्राइजिंग that the gospel writers make no attempt to explain the dynamic of the miracle. या चमत्काराचा मागचा डायनॅमिक काय आहे याचं एक्सप्लेनेशन चौघांनी दिलेलं नाही आहे. थोडा आणखी बारकाईनं आपण त्याचा अभ्यास केला तर सगळेच लेखक म्हणतात की मग ते म्हणजे जमलेला जमाव 5,000पेक्षा जास्तचा जमाव जेवून तृप्त झाले. सगळीकडे असं म्हटलेलं आहे पहा. मग ते जेवून तृप्त झाले म्हणजेच येशूरायानं केलेल्या ह्या चमत्कारात अन्न हे केंद्रस्थानी आहे. एवढंच नाही तर 12 टोपल्या उरल्याचंही सगळे शुभवर्तमानकार सांगून जातात. याचा अर्थ असा आहे की रोमी सत्ता प्रभू येशूच्या काळात होती. लोकांना खरंच पोटभर अन्न खायला मिळत नसेल आणि म्हणून येशूनं जेव्हा शिष्याकरवी त्यांना वाढायला सुरुवात केली त्यावेळी त्या 5,000 लोकांनी त्या अन्नावर येथेच ताव मारलेला आहे. आणि म्हणून हे वचन काय म्हणतंय की ते जेवून तृप्त झाले. ही तृप्ती जे BPL आहे, बिलो पॉवर्टी लाईनचे लोक आहेत, त्यांना देण्याचं काम आमचं आहे असं येशू सांगत आहे. प्रियजन हो, यामध्ये दुसरी एक बाब ज्याकडं माझं लक्ष गेलं की भोजनाची सहभागिता जी होती ती अतिशय पवित्र आणि प्रदूषणमुक्त वातावरणात झालेली आहे. येशूनं सांगितलं त्यांना हिरवळीवर बसवा, गवतावर बसवा. प्रदूषणमुक्त जागा होती. अशा गवताच्या गालिच्यावर हे 5,000 लोक अगदी शिस्तीनं बसलेले होते. प्रिय उपासकांनो, पुढे जाण्याआधी या चमत्कारातील 3 महत्त्वाच्या बाबीकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. या चमत्कारामध्ये जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या जमावास खावयास द्या असं शिष्यांना सांगतो त्यावेळी शिष्यांचं ॲन्सर जे आहे ते नेगेटिव्ह स्वरूपाचं आहे. आम्ही कोठून आणाव्यात भाकरी? प्रियजन हो, ही नेगेटिव्ह मानसिकता आमच्या समाजाला पोखरून काढीत आहे. आमची मानसिकता नेहमी पॉझिटिव्ह व्हावी. या ठिकाणी सांगितलेलं आहे की आम्ही कोठून आणाव्यात. प्रियजन हो, म्हणजेच ही घटना घडायच्या आधी त्यांच्याजवळ काही नव्हतं. नथिंग पासून सुरुवात होते. काही होतं का? नथिंग. परंतु येशूच्या सांगण्यावरून जेव्हा शिष्य बघतात त्यावेळी काय आढळतं? समथिंग. गुरुजी, 5 भाकरी आणि 2 मासोळ्या मिळाल्या आम्हाला. काय झालं? नथिंग पासून मजल कुठपर्यंत गेली? समथिंग. आणि 5,000 जण जेवण तृप्त झाल्यानंतर 12 टोपल्या उरल्या. हो, म्हणजे लेफ्ट ओव्हर. बघा, नथिंग ते लेफ्ट ओव्हर असा प्रवास या चमत्काराचा आहे प्रियजन हो. आणि म्हणून जेव्हा आमच्या जीवनामध्ये आम्ही पॉझिटिव्ह व्ह्यू ठेवून कुठलंही कार्य करू त्यावेळी असले चमत्कार करू शकू यात शंका नाही. प्रिय उपासकांनो, आता आपलं लक्ष या घटनेतील गर्भित अर्थाकडे मी वेधू इच्छितो. फक्त 5 भाकरी आणि 2 मासोळ्या इतक्या लोकांमध्ये उपलब्ध झाली. पुढे 5,000च्या वर जमाव होता. एक मोठा
आव्हान प्रभू येशू ख्रिस्तापुढं होतं. या लोकांना भोजनाचा प्रबंध करून देण्याचं आव्हान होतं. प्रियजन हो, त्यांच्या भुकेल्या पोटाची काळजी घेणं अत्यावश्यक होतं. हे गुरुचं काम आहे. आपल्या शिष्यांना काय लागतं काय नाही हे गुरुनं पाहणं गरजेचं आहे. प्रभू येशूकडं जेव्हा मी गुरु म्हणून बघतो, शिक्षक म्हणून बघतो, त्यावेळी त्याचा हा गुण, चांगला गुण मी हेरून घेतो. एवढंच नाही, तर जेव्हा समुदायाकडं त्या गुरुनं पाहिलं त्यावेळी त्याचा कळवळा आला असं म्हटलेलं आहे. आणि हा कळवळा असणं अतिशय गरजेचं आहे प्रियजन हो ख्रिस्ती माणसांमध्ये. आणि जेव्हा कळवळा आम्हाला येतो तेव्हाच आमच्या हातून कुठली तरी चांगली कामं घडतात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्याच्या बाबतीत असं सांगितलेलं आहे बऱ्याचदा की त्यानं पाहिलं आणि त्यांना कळवळा आला. आणि त्या कळवळ्यापोटी प्रभू येशू ख्रिस्तानं अनेक चमत्कार केले. 3 गोष्टी मी आज आपल्यासाठी देऊन जात आहे. प्रियजन हो, 3 मुद्दे आपल्यासाठी आज देऊन जात आहे. की पहिला मुद्दा की प्रभू येशूला मानवी गरजांची जाणीव आहे. जीसस इज कन्सर्न अबाउट द ह्युमन नीड्स. माझा दुसरा मुद्दा की मानवी गरजांची परिपूर्ती करण्याचं सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. जीसस हॅज पॉवर टू सॅटिस्फाय आवर नीड्स. आणि तिसरा मुद्दा म्हणजे जेथे प्रभू येशू ख्रिस्ताची समक्षता आहे, जेथे प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रवेश होतो, जेथे प्रभू येशू ख्रिस्ताचा सहवास आहे, तेथे विपुलता आहे, तेथे मल्टिप्लिकेशन आहे. When Jesus enters, there is always abundance. प्रभू येशूला मानवी गरजांची जाणीव आहे. भक्तगण हो, ग्रीक संप्रदायातली एक गोष्ट मला यावेळी आठवते. ग्रीक समुदाय ज्यांना देव मानत होता असे ते देव त्यांच्या जनतेविषयी कधीच संतुष्ट नसायचे. ग्रीक उपासक आणि ग्रीक देवदेवता यांचं आपसात कधीच जमलं नाही. माणसांचं भलं करावं असं ग्रीक देवदेवतांना कधीच वाटलेलं नाही. आणि म्हणून एक दंतकथा मी आपणास सांगतो. ग्रीक दंतकथा आहे, ती अतिशय मनोरंजक आहे. की प्रोमेथियस नावाचा एक ग्रीक देव होता. त्यावेळी अग्नीचा शोध लागलेला नव्हता आणि म्हणून मानवी जीवन हे निरस आणि चैतन्यहीन होतं. अग्नी मानवी जीवनामध्ये रस भरते, चैतन्य आणतं. आणि म्हणून ह्या प्रोमेथियसने काय केलं पहा, स्वर्गातून अग्नी चोरून आणला असं म्हटलंय. स्वर्गातून अग्नी चोरून आणला आणि भूतलावरील मानवांना तो दिला. आणि ही गोष्ट ग्रीकांचा देवाधिदेव झियस नाव आहे त्याचं, त्याला कळली. तो अतिशय संतापला, रागावला या प्रोमेथियसवर. आणि त्यानं प्रोमेथियसला काय शिक्षा दिली? ॲड्रियाटिक नावाचा एक समुद्र होता, त्या समुद्रामधल्या खडकात या प्रोमेथियसला त्यानं साखळदंडानं बांधून टाकलं. सांगायचा उद्देश हा की ग्रीक संप्रदायामध्ये मानवांच्या गरजांच्या परिपूर्तीसाठी कुठलं देव किंवा देवाधिदेव पुढं सरसावत नाही. परंतु या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रियजन हो, या वाचलेल्या शास्त्र पाठवून आमच्या लक्षात येते की प्रभू येशू ख्रिस्ताला भोजनाची काळजी घ्यावी लागली. लोकांच्या भोजनाची, गुरुरायाच्या चांगल्या गोष्टी ऐकण्यासाठी तुम्हाला माहिती आहे लोक किती लांब गेले? 9 मैलाचं अंतर कापून गेलेले आहेत. पाळक साहेब लक्षात घ्या, 9 मैल अंतर हे पायी चालत गेलेले आहेत आपल्या गुरुचे वचन ऐकण्यासाठी. आणि म्हणून अतिशय थकलेला हा जमाव होता. परंतु प्रभुरायाचं शिकवण ऐकत असताना त्यांचा थकवा पार दूर झालेला होता.
एवढंच नाही तर प्रभुरायाची वाणी ऐकत असताना त्यांना भूकही लागली नाही आणि तहानही लागली नाही. परंतु प्रभुरायाने ही गोष्ट हेरली की जरी माझी वाणी ऐकण्यात ते तल्लीन झालेले आहेत, पण आता यांच्या भुकेची वेळ झालेली आहे. प्रियजन हो, त्या जमावाला जेवणाची गरज होती याची जाणीव प्रभुरायाला झालेली आहे. भक्तगण हो, त्या काळी देखील प्रभू येशूला मानवी गरजांची जाणीव होतीच. आणि तोच येशू जसं म्हटलेलं आहे वचनामध्ये, काल, आज आणि युगानुयुग आहे. आजही आमच्या गरजांची, आमच्या दुःखाची, आमच्या रोगाची, आमच्या निष्क्रियतेची जाणीव प्रभुरायाला आहे. प्रियजन हो, आपली अस्मिता गमावून बसलेल्या त्या व्यभिचारी स्त्रीची आठवण करा हो. तिला मुख्य प्रवाहात यायचं होतं आणि तिचं कन्फेशन आहे, प्रभुरायानं तिच्या पापांची क्षमा केली. प्रभुरायाला जाणीव होती की तिला मुख्य प्रवाहात यायचं आहे. 38 वर्ष तळ्याच्या काठी बसलेला तो पंगू माणूस, बरं होण्याची त्याला जाणीव होती. प्रभूची भेट झाली आणि प्रभुरायानं त्याला बरं केलं. जन्मांधाला पुन्हा दृष्टी हवी होती, ही जाणीव प्रभू येशूला होती. आणि प्रभू येशूनं त्याला पुन्हा दृष्टीचाही लाभ दिला. ज्या विधवेनं आपल्या कमाईतून 2 टोल्या टाकल्या, त्या विधवेच्या समर्पणाची जाणीव होती. प्रियजन हो, आमच्या सर्वार्थाची जाणीव असणारा प्रभू येशू ख्रिस्त या वचनातून मला दिसतो. दुसरा जो मुद्दा आहे माझा, की मानवी गरजांची परिपूर्ती करण्याचं सामर्थ्य केवळ येशूकडे आहे. मी रोमच्या देवांची यासाठी तुम्हाला हे दिली की तुम्ही तुलना करू शकता हो. पण आमचा प्रभू येशू ख्रिस्त आमच्या गरजांची परिपूर्ती करण्यासाठी सदा समर्थ असा आहे. जीसस हॅज पॉवर टू सॅटिस्फाय आवर नीड्स. येशूरायानं त्या 5 भाकरी व 2 मासे आपल्या जवळ घेतल्या, आकाशाकडे पाहून आशीर्वाद दिला. पहा, ही प्रोसेस पहा. दिल्या तिला एकदम वाटलं नाही, जा वाटून टाका, तसं केलं नाही प्रभुरायानं. ते आपल्या जवळ घेतल्या, आकाशाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडून शिष्यांना दिल्या आणि मग शिष्यांनी त्या लोकसमुदायाला वाटल्या. प्रियजन हो, आमच्या गरजा आध्यात्मिक असोत किंवा दैहिक असोत, त्याची परिपूर्ती करण्याचं सामर्थ्य फक्त प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. त्याला अशक्य असं काहीच नाही. म्हणून लूक 1:37 या ठिकाणी काय म्हटलेले ऐका. लूक 1:37. कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही. कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही. सगळ्या गोष्टी शक्य करणारा केवळ परमेश्वर आहे. भक्तगण हो, येशूने त्याच्या जीवनकार्यात जे चमत्कार केले ते करीत असताना छोट्या प्रमाणात का होईना त्याच्याजवळ साधन होतं हो. त्याच्याजवळ साधन होतं. चमत्कार करीत असताना छोट्या प्रमाणात का होईना साधन होतं. 5,000 जेव घालायचं होतं आणि साधन अतिशय छोटं होतं. काय होतं? 5 भाकरी आणि 2 मासे. ते साधन असणं गरजेचं आहे. निकामी झालेली मानवी इंद्रिय काढून त्या ठिकाणी त्यानं नवीन इंद्रिय बसवलेली नाहीत आजच्यासारखी. तर जो निकामी झालेलं इंद्रिय होतं त्याला त्यानं रिस्टोअर केलेलं आहे. काय केलं त्यानं? रिस्टोअर केलेलं आहे. वाळल्या हाताचा मनुष्य त्याचा हात काढून फेकला नाही आजच्या मेडिकल सायन्ससारखा, तर ते रिस्टोअर केलेलं आहे. प्रियजन हो, कानागावच्या चमत्कारात देखील त्यानं आधी रांजण पाण्यानं भरून घेतलंय. समथिंग शुड बी देअर. आणि मग त्याचं बहुगुणित काय झालं? द्राक्षरस झालेलं आहे. काही साधनं उपलब्ध नसतानाही चमत्कार करू शकला असता प्रभू येशू ख्रिस्त. पण आधीच आळशी असलेली आपली जनता आणखी आळशी झाली असती. काही साधन नसताना तो करू शकतो ना, परंतु ते त्याचं मिशन नव्हतं. प्रभू येशू ख्रिस्ताचं ते मिशन नव्हतं. ही केम नॉट टू क्रिएट अ सिस्टम, ही केम नॉट टू क्रिएट अ न्यू सिस्टम, but to renew the old, to recover the lost sheep and to heal the sick at heart. हे त्याचं मिशन होतं. प्रभू येशूनं
तुमच्याही जीवनात चमत्कार करावे असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर आपल्याजवळ जे काही थोडं आहे ते त्याच्याशी शेअर करा. शेअरिंग हा एक चांगला गुण आहे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताजवळ ते शेअर करा. ओनली व्हेन वी डू व्हॉट वी कॅन, जीजस विल डू व्हॉट वी कांट असं म्हटलेलं आहे. प्रियजन हो, यावेळी जुन्या करारात ते 2 अध्याय मला आठवतात हो, आणि दोन विधवाही आठवतात. त्या दोघीही राजे, पहिले राजे आणि दुसऱ्या राजेमध्ये आहे. सारफरस येथली विधवा पहिले राजाच्या 17व्या अध्यायात तुम्हाला दिसेल. आणि तिच्याकडं देवबाप जेव्हा एलियाला पाठवतो संदेष्ट्याला, आणि तो तिला खायला काहीतरी मागतो, त्यावेळी तो निराशावाद जसं तो बघा, वाचा ते वचन की माझ्याजवळ काय आहे बघा, मुठभर माझ्याजवळ भाकर मुळीच नाही, मडक्यात मुठभर पीठ आणि कुपीत थोडेसे तेल एवढे मात्र आहे. काहीच नाही मजजवळ, मुठभर पीठ आणि कुपीत. पण तरी देखील काय म्हणतो, घेऊन ये तू भाकरी. आणि जेव्हा देवाच्या सेवकाला ही गरीब विधवा भाकरी पुरविते, तिच्या कुपीतलं तेल आणि गाडग्यातलं पीठ संपलं का? कधीच संपलं नाही. भरभरून देतो प्रियजन देव. दुसरी विधवा तुम्हाला दुसरे राजे याच्या 4व्या अध्यायात आढळेल पहा. तिथं पण हीच गत आहे. अलिशा विचारतो तिला की तुझ्याजवळ काय आहे, तुझ्याजवळ काय आहे. काय म्हणते ती, 1 घडा तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात काही एक नाही. 1 घडा तेलाशिवाय म्हणजे समथिंग काहीतरी होतं, आणि म्हणून तिथं ते चमत्कार घडलेले आहेत. माझा तिसरा मुद्दा प्रियजन हो, म्हणजे जेथे प्रभू येशूचा प्रवेश होतो अथवा जिथे प्रभू येशूची उपस्थिती असते तेथे विपुलता नांदते. वेन जीसस एंटर्स देर इज ऑलवेज अबंडन्स. उपासकांनो, शुभवर्तमानाचा थोडासा अभ्यास मन लावून जर केला तर एक गोष्ट लक्षात की ज्या ज्या ठिकाणी काही समस्या उद्भवल्या, काही अडचण आली, आणि त्या ठिकाणी येशूचा प्रवेश झाला अथवा त्याची तिथे उपस्थिती राहिली, तर ती समस्या, ती अडचण तात्काळ दूर झालेली आहे आणि तिथं मुबलकता मिळालेली आहे. योहानाच्या 2ऱ्या अध्यायातील 1 ते 11 वचनं, काना गावचं लग्न तुम्ही बघा, त्या ठिकाणी पण द्राक्षरस संपला होता हो, परंतु प्रभू येशूच्या उपस्थितीमध्ये उच्च प्रतीचा द्राक्षरस आलेल्या पाहुण्यांना प्राप्त झालेला आहे. दुसरं उदाहरण मुबलकतेचं लुकाचा 5वा अध्याय आणि 1 ते 7 या ठिकाणी आहे पहा. या ठिकाणी सारी रात्र कष्ट करून काहीच मासे न धरणारे शिष्य आहेत, हताश झाले होते, पूर्ण श्रम वाया गेलेले होते. आणि मग प्रभुराया त्यांना काय सांगतो पहा, मछवे काय करा, बघा ते वचन, खोल पाण्यात जाऊ द्या म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, खोल पाण्यात मछवे हाकारा, जाळी खाली सोडा. आणि त्या कोळ्यांनी तसं केलं आणि परिणाम माशांचा एक मोठा घोळका त्या जाळ्यात सापडला. प्रियजन हो, प्रभुरायाच्या उपस्थितीमुळे मुबलकता प्राप्त झाली. धोंडमार करून जीवे मारण्यासाठी आणलेल्या व्यभिचारणी येशूच्या समक्षतेमध्ये विपुल जीवन प्राप्त झालं आहे. म्हणून जेथे येशू तिथे विपुलता आहे, जेथे येशू तिथं मोठ्या प्रमाणात मल्टिप्लिकेशन आहे. हे गणित सदैव लक्षात असू द्या. प्रियजन हो, प्रभू येशू आम्हावर विपुल प्रेम करतो. आमच्याविषयी त्याला कळवळा आहे, साऱ्या साधनांची त्याला माहिती आहे. अट्ट मात्र एकच, त्याच्यावर आपली श्रद्धा असली पाहिजे. आणि म्हणून मत्तय 6:26 या ठिकाणी म्हटलेलं आहे. मत्तय 6:26 हे वचन जरूर ऐका. मत्तय 6:26. आकाशातील पाखरांकडे निरखून पहा, ते पेरणी करीत नाहीत, कापणी करीत नाहीत, की कोठारात साठवीत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही? तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात का नाही, नाही का? भक्तगण हो,
माझ्या प्रवचनाचा कसा करू शेवट या विवंचनेत मी होतो. कारण प्रस्तावनेत सांगितल्याप्रमाणे माझ्या चक्षुसमोर जगातील 923 दशलक्ष उपाशी लोकांचा जमाव येतो आहे. मराठवाडा धर्मप्रांतातील खेडेगावात राहणारे, शहरी झोपडपट्ट्यात राहणारे आणि फक्त एकच वेळ अर्धपोट जेवणारे मंडळीत ते लोक येत आहेत. फुटपाथवर झोपणारे असहाय्य लोकांचा जमाव माझ्या चक्षुपुढे येत आहे. आणि मी जेव्हा खोलवर विचार करतोय असं का, तर पुनश्च माझ्या डोळ्यासमोर हीच गोष्ट येते की संसाधनाचं समान वाटप नसल्यानं हे होत असलेले परिणाम मी याच डोळी पाहत आहे. आणि येशू मला आणि त्या अनुषंगानं आपणा सर्वांना सांगत आहे की तुम्हीच त्यांना खावयास द्या. तुम्हीच त्यांना खावयास द्या. 5,000 भोजन ही घटना येशू ख्रिस्ताच्या काळात असलेल्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेचं प्रतिनिधित्व करतं. म्हणून आज प्रभू येशू आपणास फूड थिओलॉजी म्हणजे अन्न सुरक्षेचं ईश्वर विज्ञान पुनरुज्जीवित करण्यासाठी आवाहन करीत आहे, जेणेकरून कोणीही उपाशी राहणार नाही. भोजनाच्या मेजावरून कोणीही जेवून तृप्त झाल्याशिवाय उठणार नाही. भुकेमुळे होणारे अपराध थांबतील. कुपोषित बालकं जन्मास येणार नाहीत. कारण अन्नधान्याचा अधिकार हा आंतरराष्ट्रीय मानव अधिकाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. माननीय सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार जीवन जगण्याच्या अधिकारात राईट टू फूड हा समाविष्ट आहे. परंतु या 21व्या आर्टिकलकडे आम्ही डोळेझाक केलेली आहे. परिणामी लाखो लोकांचा भूक बळी जात आहे. अशा उपेक्षित समूहाला शाश्वती देऊया चर्च या नात्यानं, की तुमच्या गरजांची ती आत्मिक असो दैहिक असो परिपूर्ती आम्ही करू. काही तासापूर्वी हृदय विदारक अशी एक कथा मला सन्माननीय SS बत्तीस पाळक साहेबांनी सांगितली की एका कुटुंबात आई वडील मुलगा मुलगी हे छोटंसं कुटुंब होतं. परंतु योग्य ट्रीटमेंट मिळालं नसल्यामुळं त्या कुटुंबातलं एक लेकरू बळी पडलं. त्याचा बळी गेला, मरून गेला तो. आणि मग सहानुभूतीपोटी अनेक लोकांची रीघ त्या कुटुंबाकडे लागली. डबेच्या डबे येऊ लागले हो जेवणाचे. आणि मग त्या लहान बाळाची रेलचेल झाली. त्याला काय ठाऊक आहे मृत्यूचं दुःख काय. 4-8 दिवस खाण्याला सतत मिळू लागलं. आणि त्यानं एक गणित केलं की घरातलं कोणीतरी गेलं म्हणजे खायला मिळतं असं वाटलं त्या लहान बालकाला. काही दिवसानंतर त्याच्या वडिलांना देखील त्रास होऊ लागला. त्याचे वडील खाटेवर आजारी अवस्थेमध्ये होते. आणि 4-8 दिवस झाल्यानंतर हा मुलगा आईला विचारतो, आई बाबा का मरत नाहीत. हे असं बोलवायचं नाही. नाही ना आई, बाबा जर मेले तर आपल्याला आणखी खायला मिळेल ना चांगलं. प्रियजन हो, ही अतिशय हृदयविदारक घटना आहे. सत्य घटना आहे. अशा घटना समाजात घडत आहेत. अशा लोकांपर्यंत आम्हाला जाता येईल का. भुकेले लोक येशू पुढं होते. आज आमच्या पुढं असे अनेक प्रकारचे कुटुंब आहेत. मी प्रस्तावनेपासून हे सांगायचा प्रयत्न करीत आहे. त्यांची भूक भागवण्याची गरज आज आहे. कोविड-19मुळं जे बेघर झालेले आहेत, जे आपल्या नोकरीला मुकलेले आहेत, जे अन्नासाठी तडफत आहेत, त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून आम्ही आणू शकतो का, हे प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला विचारित आहे. आणि म्हणून तो म्हणतो तुम्हीच त्यांना खावयास द्या. येस, वी कॅन गिव्ह. आम्ही देऊ शकतो. आम्ही संकल्प केला तर हे करू शकतो. आमच्या काही तरुण संघानं या काळामध्ये
समाजातील काही लोकांना जीव घातलेला आहे, चांगलं काम त्यांनी केलं आहे, परंतु ते कंटिन्युएशनमध्ये आम्हाला देखील करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या या आवाहनाला प्रतिसाद द्याल त्यावेळी यशाया 58:10 आशीर्वाद तुम्हाला देवबाप देईल. बघा, तो आशीर्वाद ऐका. जर तू आपल्या जीवाला इष्ट ते भुकेल्यास देशील, दुःखग्रस्त जीवास तृप्त करशील, तर तुझा प्रकाश अंधकारात झळकेल, निबिड अंधकार तुला मध्यान्हाचे तेज असा होईल. किती मनमोहक हे वचन आहे प्रियजन हो. देवाचा आशीर्वाद या प्रकारे तुम्हाला मिळेल. परमेश्वर देव हे करण्यासाठी आपण सहाय्य करू. क्राइस्ट चर्च औरंगाबादचे प्रिस्ट इंचार्ज सन्माननीय राठोड पाळक साहेब, त्यांचे सहकारी सन्माननीय SS 32 पाळक साहेब यांनी मला शिक्षक दिनाची ही गुरुदक्षिणा दिली, आजची संधी देऊन. त्याबद्दल मी दोघांचाही मनापासून ऋणी आहे आणि दोघांनाही माझे भरभरून आशीर्वाद आहे. या दोघांची सेवा देवबाप आणखी फलद्रूप करो आणि त्यांच्याकडून अनेक आत्मे ख्रिस्ताकडे येऊ, ही शुभेच्छा. देवबाप आपणास आशीर्वाद देऊ. आमेन. थँक्यू पाळक साहेब. अतिशय उद्बोधक अशा संदेशाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. देवबाप आपली सेवा आशीर्वादित करो. यावेळी मराठवाडा धर्मप्रांतातील सर्व शिक्षक वर्गांसाठी तथा क्राइस्ट चर्चमधील सर्व शिक्षकांसाठी सन्माननीय बिशप साहेब यांनी शुभेच्छा पाठवलेली आहे आणि शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सन्माननीय बिशप साहेबाने आपणापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आपली दानं आदरानं सद्भयानं आपण परमेश्वरापुढे सादर करणार आहोत. आणि आपली दानं सादर करत असताना उपासना संगीत यामधील गीत क्रमांक 526 सर्व ख्रिस्तासाठी काही सर्व शक्ती जीव प्राण हे गीत आपण सर्वजण मिळून गाणार आहोत आणि देवाचं ते देवाला देणार आहोत. पहिलं कडवं ध्रुपद आणि शेवटलं कडवं. साठी सर्व शक्ती जीव प्राण शब्द कामे कल्पना सर्व दीनता सजा येशू ख्रिस्ता सर्व काही आपण आपल्या कुटुंबातच देवाचं ते देवाकरिता वेगळं केलेलं आहे. नियमित आम्ही आपणाला सूचना देत आहोत की या उपासनेप्रसंगी जे काही तुम्ही
देवाकरता आपल्या कुटुंबामध्ये वेगळं करत आहात ते तसं वेगळंच असू द्या आणि आपल्याकडे चर्चचे खजिनदार किंवा आचार्यगण येतील त्यावेळेस ही सर्व जमा झालेली दानं त्यांच्याकडे आपण सुपूर्द करू शकता. प्रार्थना करूया. कृपाळू परमेश्वर देवबापा, आम्हाकडे जे आहे ते सर्व तुझ्या कृपेनं आम्हाला प्राप्त झालेलं आहे. तुझ्याच कृपेनं प्राप्त झालेल्यामधून आम्ही तुझ्या कार्याकरिता हे दान दिलेलं आहे. योग्य कार्यासाठी याचा उपयोग होऊ दे. ज्यांनी दिलेलं आहे त्यांना अधिक देण्यासाठी समर्थ बनव. ज्यांना देता आलं नाही त्यांना देण्यासाठी समर्थ बनव. आणि हे प्रेमळ पित्या, आज थीमद्वारे जे काही तू आमच्याशी बोललेला आहेस त्या तुझ्या महान कार्याच्या पूर्तीसाठी या दानाचा उपयोग होऊ दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. मध्यस्थी आपण परमेश्वरापुढे सादर करूया. मध्यस्थीची प्रार्थना होईल, प्रभूने शिकवलेली प्रार्थना होईल आणि मग देवाकडे आपण आशीर्वाद मागणार आहोत. विश्व निर्माणकर्त्या अखिल विश्व तुझं आहे. अखिल विश्वाची काळजी तुला आहे. ज्या विवंचनेमधून अखिल विश्व जात आहे प्रेमळ पित्या, त्याची जाणीव तुला आहे. हे कृपाळू प्रभो, तुझी कृपा आणि दया कर. आम्हा सर्व विश्वामध्ये संचार करणाऱ्या मानवाच्या पापाची अपराधांची तू क्षमा कर. आमच्या हातून घडलेल्या चुकीमुळे जे मोठं संकट आमच्यावर ओढावलेलं आहे या संकटापासून आमचं रक्षण कर. या आलेल्या संकटामुळे प्रेमळ पित्या जे आर्थिक हानी, सामाजिक आणि राजकीय हानी झालेली आहे ती हानी पूर्ववत भरून काढण्यासाठी तू आमचं सहाय्य कर. विश्वातील सर्व राजकीय पुढारी, विश्वातील सर्व राष्ट्र या सर्वांना तुझं धैर्य आणि शक्ती दे. संपूर्ण विश्वामध्ये तू दिलेली शांती नांदू दे. विश्वात अस्तित्वात असणाऱ्या सर्व देशांमध्ये परस्पर ऐक्याची आणि प्रीतीची भावना निर्माण कर. जे काही कलह, अंतर्गत कलह एकमेकांशी आहेत, देशादेशांशी, राष्ट्रांशी, प्रांताशी, मानवाशी, ते सर्व द्वेषभाव, कलह तू दूर कर. हे कृपाळू प्रभो, सर्व राजकीय पुढाऱ्यांना तुझा आशीर्वाद दे. आम्ही प्रार्थना करतो, या महामारीच्या संकटातून वाटचाल करत असताना तुझ्या लोकांची सेवा करणारे सर्व डॉक्टरीय, वैद्यकीय यंत्रणा, त्यामधील डॉक्टर्स, नर्सेस, सेवक, सफाई कर्मचारी या सर्वांना तुझं आरोग्य दे. त्याचप्रमाणे धार्मिक कार्य करणारे या सर्वांवर तुझी दयादृष्टी आणि कृपादृष्टी असू दे. आम्ही प्रार्थना करतो, आमच्या देशाचं रक्षण करणारी सर्व आर्मी, त्यातील जवान यांच्यावर तुझा अनुग्रह आणि कृपा, आशीर्वाद असू दे. आम्ही प्रार्थना करतो, अहोरात्र रस्त्यावर राहून, बाहेर राहून आम्हा सर्वांना कोरोनापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करणारी आमची पोलीस यंत्रणा, त्यांचे सर्व अधिकारी, कर्मचारी या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. सर्व कोरोनाबाधित रुग्णांसाठी आम्ही प्रार्थना करतो, प्रभू तू त्यांना आरोग्य दे आणि जिवंत दे बापा. त्यांची इम्युनिटी वाढून या आजारावर प्रतिकार करणारी शक्ती तू त्यांना प्रदान कर. कृपाळू परमेश्वर दे बापा, आम्ही प्रार्थना करतो, आमचा भारत देश, आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, सर्व स्टेटचे मंत्रिमंडळ या सर्वांमधून जनतेची सेवा करणाऱ्या प्रत्येकाला तुझा आशीर्वाद दे. हे कृपाळू परमेश्वर देवबापाला, आमच्या भारत देशाला ज्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे, या संकटातून वर येण्यासाठी ज्या उपाययोजना राबविल्या जात आहेत त्या योजनांद्वारे आमच्या भारत देशाला पुन्हा आर्थिक दृष्टीनं तू सक्षम बनव. जिवंत परमेश्वर देवबापा, ज्या शासनाच्या योजना आहेत त्या योजना वितरित होत असताना जी वितरण प्रणाली आज तू आम्हाला सांगितलेली आहेस त्यानुसार प्रेमळ पित्या ते वितरण तळागाळापर्यंत होऊ दे.
आम्ही प्रार्थना करतो चर्च ऑफ नॉर्थ इंडियासाठी, आमचे मॉडरेटर, व्हाईस मॉडरेटर, चर्च ऑफ नॉर्थ इंडियामध्ये असणारे सर्व धर्मप्रांत, त्या सर्व धर्मप्रांतांचे बिशप्स, कार्यकारिणीज आणि सर्व मंडळांवर तुझा आशीर्वाद असू दे. आम्ही प्रार्थना करतो मराठवाडा धर्मप्रांताचे बिशप साहेब, सन्माननीय राईट रेव्हरंट M.U. कसाब, त्यांचा परिवार, या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. धर्मप्रांताची धुरा वाहत असताना त्यांना सहकार्य करणारी धर्मप्रांताची कार्यकारिणी, सर्व पदाधिकारी, सदस्य, या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. मराठवाडा धर्मप्रांतामधून सर्व धार्मिक सेवा पाहणारे आचार्यगण, त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व पास्ट्रेट कमिटी यांच्यावर तुझी दयादृष्टी, कृपादृष्टी असू दे. क्राइस्टचर्च मंडळीमधून जे सर्व आजारी आहेत, या सर्व आजाऱ्यांसाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. प्रभू, सर्वांना तू आरोग्य दे. सर्व गरजवंतांची काळजी घेण्यास आम्हा सर्वांना तू मार्गदर्शन आणि शक्ती पुरव. हे कृपाळू प्रभू, जी कृपादानं तू आम्हाला दिलेली आहेत, त्या सर्व कृपादानांचा उपयोग इतरांसाठी, अशक्तांसाठी करण्यास आम्हा सर्वांना नवीन प्रेरणा आणि चेतना तू प्रदान कर. हे कृपाळू परमेश्वर दे बापा, क्राइस्ट चर्चची पास्ट्रेट कमिटी, त्यांचे पदाधिकारी, महिला मंडळ, तरुण संघ आणि संडे स्कूल, विद्यार्थी आणि शिक्षक, या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. खास रीतीनं प्रार्थना करतो जे सर्व शिक्षक मंडळीमधून, आमच्या समाजामधून, आमच्या देशामधून आहेत, या सर्व शिक्षकांना तू दिलेल्या सेवेच्या मोबदल्यात भरपूर आशीर्वाद दे आणि त्यांना दिलेली सेवा तुझी सेवा म्हणून करण्यास उत्तरोत्तर तू त्यांना शक्ती आणि सामर्थ्य, ज्ञान आणि बुद्धी यांनी परिपूर्ण कर. या सर्व मध्यस्थ्या, प्रार्थना, उपकार, स्तुत्या आमचा धन्यतारक प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि थोर नावात करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना आपण सर्वजण मिळून म्हणू. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आमच्या अपराधाची क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवानं दिलेली शांती तुमचे अंतःकरणे व मने देवाचा आणि त्याचा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्वदा तुम्हा सह राहो. आमेन. सर्वांना सलाम. अनलॉक प्रक्रिया जरी सुरू झालेली आहे तरीही काळजी घ्या. बाहेर पडत असताना शासनानं दिलेले सर्व नियम पाळा. चर्च ऑफ नॉर्थ इंडियाच्या थीमद्वारे देवबापानं जो महत्त्वाचा नियम आम्हाला दिलेला आहे त्या नियमांचंही पालन करा. सुरक्षित राहा, सुरक्षित ठेवा. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.